चटपटीत पेरू चाट बनवण्यासाठी आपण पुदिन्याची चटणी घेतलेली आहे। पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी अर्धी मिरची, थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना मिक्सरमधून काढून घेऊन त्यात थोडंसं मीठ घातलं आणि त्याची चटणी बनवली। चिंच गुळाची चटणी, चिंच आपण अर्धा वाटी घेतली, 1 वाटी गूळ घेतलाय आणि 3 ते 4 वाटी पाणी घ्यायचं। हे 5 मिनिटं ते 10 मिनिटं उकळवायचं। थंड झाल्यावर स्मॅश करून ही चिंचेची चटणी तयार झाली आहे। काळं मीठ घेतलंय, चाट मसाला आणि काश्मीरी लाल मिरची पावडर। चला तर मग आपण करूया चटपटीत पेरू चाट। अशाच मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी टेस्ट ऑफ महाराष्ट्र मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पेरू आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आपल्याला ज्या हव्या त्या शेपमध्ये आपण त्याला कट करून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर आपण काळं मीठ टाकून घेऊयात, काश्मीरी लाल मिर्च, चाट मसाला, ही पुदिन्याची चटणी आहे। आणि चिंच गुळ चटणी। आता याला मस्त आपण मिक्स करून घेऊया। चाट मसाला, चिंचेची चटणी आणि पुदिना चटणी असं सगळं घालून आपला हा चटपटीत पेरू चाट तयार आहे। याला आपण 15 मिनिटं असंच मुरवत ठेवू आणि आता हा खाण्यासाठी रेडी आहे।